महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आणि नुकतीच भाजपाची 99 उमेदवारांची यादी जाहीर झाली. परंतु या यादीत विदर्भातील अनेक विद्यमान आमदारांचे नावच नाही. 2 वेळा निवडणूक लढल्यानंतरही हातात कोणतेही पद नाही आणि तिकीट भेटण्याची शक्यताही नाही. म्हणून सध्या काही नेत्यांची जळफळाट होतोय. त्यातच आता उमेदवार आणि मतदारसंघाच्या अदलाबदलीची बातमी येऊन धडकते. विधानसभेची नुसती घोषणा झाली आणि महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात पक्षांतर्गतच कुरबुर सुरू झाली. त्यात महायुतीत भाजप आणि मवियात काँग्रेस असे मोठे भाऊ त्यांच्या लहान भावांची चांगलीच गोची करताना पाहायला मिळतंय. अशातच आता उमेदवारांच्या अदलाबदलीची चर्चा पक्षांतर्गतच होऊ लागली तर याचा महाराष्ट्रातल्या एका महत्वाच्या म्हणजेच अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघात मोठा परिणाम होत इथल्या आमदाराला त्याचं राजकीय करिअर बासनात गुंडाळावं लागणार का? चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात. सर्वांना नमस्कार, मी कौंतेय स्वागत करतो आपल्या सर्वांचं प्राईम संवाद युट्यूब चॅनलवर. विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून कधी काय घडेल याचा नेम नाही. जागा वाटपाच्या बैठकी एकीकडे होत असताना त्या ठरलेल्या जागा वाटपावरून आता पक्षांतर्गतच नाराजी सुरू झाली आहे. याच धर्तीवर जागा वाटप जाहीर न करता थेट उमेदवारच जाहीर करणार नाही ना, अशी भीती आता सगळ्याच इच्छुक उमेदवारांना घेतली आहे. महायुतीबाबत बोलायचं झालं तर अमित शहा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात राबवायचं सांगून गेले आणि इच्छुक उमेदवारांची झोप उडाली. त्यात भाजपाची बंडखोरी होऊ नये म्हणून आमदारांची समझोता मोहीम सुरू झाली. असं असतानाच पुण्यात मात्र भाजपाच्या आग्रहामुळे मतदारसंघ अदलाबदलीची मोठी शक्यता निर्माण झाली आणि विशेष म्हणजे स्वपक्षाकडूनच अशी मागणी केली जात असल्याने विद्यमान 2 आमदारांची धाकधूक वाढली. भाजपने जे आमदार सक्रिय नाहीत त्यांना उमेदवारी न देता नव्या दमाची आणि ऍक्टिव्ह चेहऱ्यांना संधी द्यायची असा चंगच बांधलाय. आता त्यामुळे अकोल्यातील अकोटमध्ये मात्र एका आमदाराचा चांगलाच धुवा उडाला आपल्याला पाहायला मिळेल असं वाटतंय. आता हे आमदार कोण आणि खरंच अशी अदलाबदल अकोटमध्ये होणार का? चला सविस्तर पाहूया. सध्या जास्त चर्चा आहे ती अकोट विधानसभा मतदारसंघाची. अकोला लोकसभा मतदारसंघातील हा मतदारसंघ गेल्या 2 विधानसभा निवडणुकात इथे वर्णी लागलीये ती भाजपाच्या प्रकाश भारसाकडेंची. पण देव देतो आणि कर्म नेतं अशीच त्यांची सध्याची अवस्था झालीय. निवडून आले पण मतदारसंघासाठी कडीचंही काम न केल्याचा आरोप त्यांच्यावर नेहमीच होत गेला. कार्यकर्ते आणि मतदारसंघातील नागरिक मात्र यांच्यावर भलतेच भडकलेत. त्यात भाजपाचे असून खुद देवेंद्र फडणवीसांचा त्यांना सपोर्ट नाहीये. त्यात फडणवीसांच्या गोटातले या मतदारसंघात चांगलेच हातपाय पसरतायत. असं चित्र असल्यामुळे भारसाकडेंना त्यांच्या कर्माचा भार आता असह्य झालाय. तेलही नाही आणि तूपही नाही अशा अवस्था भारसाकडेंची होऊ शकते. या जागेसाठी महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या अंतर्गत स्पर्धा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी अकोटमधून निवडणूक लढवण्यास उत्सुकता दर्शवली आहे. मात्र भारसाकडे यांनी आपल्या उमेदवारीवर विश्वास ठेवलाय आणि त्यांच्या बदलीबाबत चिंता व्यक्त केलेली नाही. आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाचे उमेदवार असावेत अशी अपेक्षा त्यांनी आपल्या पक्ष नेतृत्व व्यक्त केली आहे. पण हीच शक्यता नेमकी डळमळीत झाल्याचं पाहायला मिळतंय. फडणवीसांचं धोरण इनऍक्टिव्ह आमदारांचा सुपडाफास्ट करण्याचं असल्याचं आता तरी पाहायला मिळतंय. अकोटचे भाजपचे आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या भोवती असलेले राजकीय वाद, पक्षांतर्गत गतिशीलता आणि त्यांच्या जागेसाठीच्या स्पर्धेमुळे त्यांची निराशा होतीये. भारसाकडे ज्यांनी अनेक वेळा आमदार म्हणून काम केलं आहे त्यांनी सुरुवातीला दर्यापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. पण 2014 मध्ये ते अकोट येथे पार्सल उमेदवार म्हणून गेले. ते 2014 आणि 2019 मध्ये अकोट मधून भाजपाच्या तिकिटावर 2दा विजय झाले. आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या प्रचारासाठी अकोट मध्ये आलेल्या नितीन गडकरींनी 2014 मध्ये त्यांना मंत्री करणार असल्याचं आश्वासन जाहीर सभेतून दिलं होतं. मात्र त्यानंतर 2दा अकोट मधून निवडून आल्यानंतरही भारसाकडेंना मंत्रीपदाने हुलकणीही दिली नाही. आता यावेळी उमेदवार म्हणून निवडणूक जिंकून येण्याऐवजी त्यांचं तिकीटच कापलं जाणार का असा प्रश्न अकोटकरांना पडलाय. त्यातच त्यांनी अनेक वर्षाच्या सेवेनंतर विशेषतः अकोट प्रदेशाचे प्रतिनिधित्व करून आणि पक्षासाठी योगदान दिल्याने ते मंत्रिपदासाठी पात्र आहेत असे त्यांना वाटले. यावर त्यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या वक्तव्यातून मी हौशी माणूस नाही, ते मंत्री होते. त्यांनी काय दिवे लावलेत हे तुम्हाला माहित आहे. गडकरी हा फार मोठ्या मानाचा माणूस. त्यांनी म्हटलं होतं की मला मंत्री करणार, पण मी मंत्री झालो नाही. मी पक्षाकडे कधीच काही मागत नसतो. मी मंत्री नसलो तरी आमदार आहे ना. मी आता निवडून आलो की मंत्री होईल. मला जे मिळते त्यात मी खुश असतो असं म्हणत विशेषतः नितीन गडकरींसारख्या भाजपाच्या मंत्र्याच्या कार्यक्षमतेवर आणि योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
त्यामुळे पक्षांतर्गत ताणतणावाची अडकळींना खतपाणी मिळतंय. या अंतर्गत भांडणातून सत्ताधारी आघाडीतील सत्ता वाटपाचा व्यापक मुद्दा दिसून येतो. अकोला जिल्ह्यातील अकोट हा महत्वाचा मतदारसंघ असल्याने अनेक राजकीय पक्षांचे लक्ष वेधून घेतले असून सध्या येथील वाद तीव्र झाला आहे. बाळासाहेब खडे यांचे भाजपमध्ये स्थान सध्या सुरक्षित वाटत नाही, तरी उमेदवार निवडीचा अंतिम निर्णय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह महायुती आघाडीचे प्रमुख नेतेच घेणार आहेत. तरीही भाजपाच्या डॉक्टर रणजित पाटील यांचे नाव आणि ओबीसी चेहऱ्याकरिता ऍडव्होकेट विशाल गणगणे यांची चर्चा दिसून येते. हे दोघे फडणवीसांच्या गोटातले आहेत. त्यातही जर ऍडव्होकेट विशाल गणगणे यांना उमेदवार केलं तर ओबीसीची वोट बँक ही बीजेपी आणि पर्यायाने माहितीकडे येऊ शकते. याबाबत तुम्हाला काय वाटतं? अकोट, हिवरखेड, तेल्हारा मतदारसंघात भारसाकळेंचा पत्ता कट होणार का? यावेळी भारसाकळे हॅट्रिक करणार की नाही? भाजप भाकरी फिरवून मतदारसंघात उमेदवारीची अदलाबदल करणार का? आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.